एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या 21 पाणी जुगार अड्ड्यावर परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने सिनेस्टाईल छापा मारून रोख रकमेसह 37,58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात जुगार खेळणाऱ्या 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झालेत। पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। हा पोल्ट्री फार्म मुख्य रस्त्यापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। कारवाईसाठी जाताना आरोपी पसार होऊ नये म्हणून उपअधीक्षक खाडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील डीबी पथकासह पथकातील कर्मचारी 2 मालवाहतूक पिकअपमध्ये गेले। आरोपींना या कारवाईची शंका येऊ नये म्हणून त्यांनी पिकअपवर उसाचे वाडे लावून गाडी ताडपत्रीने झाकून नेत अचानक छापा मारला। यावेळी पोलिसांनी 22 आरोपींना ताब्यात घेतलं तर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झालेत। या कारवाईत पोलिसांनी 2,22,800 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली, तसेच 5,96,000 रुपयांचे 24 महागडे मोबाईल, 28,90,000 रुपयांची 9 चारचाकी तसेच दुचाकी वाहनं जप्त केली। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण 23 आरोपी तसेच एकूण 9 वाहनासहित एकूण मुद्देमाल 37,58,300 रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकाने पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली। ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील। ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी, ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।